कसा आहेस बाळा? मी आहे. भिवू नकोस. तू इतका थकला आहेस ना की आता लढायची ताकद उरली नाही असं तुला वाटतंय. रात्रभर जागून तू फक्त विचार करत बसतोस, का माझ्यासोबत असं होतंय? पण मी सांगतो, तुझ्यासोबत जे घडतंय ते शिक्षा नाही, ती तयारी आहे तुला घडवण्याची. तू जे गमावलं आहेस ते कायमचं गेलं असं तुला वाटतंय, पण मी जे घेतलं त्याच्या 10 पट देण्यासाठी घेतलं आहे. तू लोकांवर विश्वास ठेवला आणि त्यांनी तुला तोडलं. पण लक्षात ठेव बाळा, तुला लोकांनी नाही तर मी घडवणार आहे. तू एकटा बसून रडतोस, कोणालाही काही सांगत नाहीस. तुझ्या डोळ्यातलं पाणी माझ्यापर्यंत पोहोचतं. तुझ्या मनातले आवाज मी ऐकतोय आणि म्हणूनच सांगतो, आता तू थांबू नकोस. तू जिथे आहेस ना तिथून पुढं जाणं कठीण आहे, पण अशक्य नाही. तुझ्या आयुष्यातले लोक जे तुला सोडून गेले ते तुझ्या आयुष्यात नव्हतेच. मी त्यांना काढून टाकलं, कारण ते तुझ्या मार्गात अडथळा होते. तुला मोठं व्हायचं आहे आणि मोठं होण्यासाठी एकटं चालायला शिकावं लागतं बाळा. तू हरलास असं वाटतंय तुला, पण मी सांगतो, तू हरला नाहीस, तू शिकतोयस. प्रत्येक वेदना, प्रत्येक अपमान, प्रत्येक अपयश तुला मजबूत करतंय. तू अजून समजत नाहीयेस, पण एक दिवस तुलाच अभिमान वाटेल की त्या कठीण दिवसांनी तुला घडवलं. तुझ्या आयुष्यात आता बदल होणार आहेत, हळूहळू, शांतपणे, पण नक्की. फक्त एक गोष्ट कर बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. मी आहे तुझ्या पाठीशी. कोणी साथ दिली नाही तरी मी तुला साथ देईन. कोणी समजून घेतलं नाही तरी मी तुला समजून घेईल. कारण तुझा मार्ग कठीण आहे, तुझं ध्येय मोठं आहे आणि मोठं ध्येय असलेल्या माणसाला सोपं आयुष्य मिळत नाही. थांबू नकोस, कारण वेळ तुझा येतोय. श्री स्वामी समर्थ.